आणि याच संदर्भातली मोठी बातमी हीच की एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त करण्यात येतोय, तर दुसरीकडे महाराष्ट्राला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। कारण कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिवीर, लसीकरण याबाबत चर्चा सुरू आहेतच। अशाही परिस्थितीत राज्याला एक मोठा दिलासा मिळालाय, तो म्हणजे राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचं प्रमाण घटलंय। हे प्रमाण घटल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेली आहे। गेल्या 15 दिवसांचा विचार करता कोरोना रुग्णांचं प्रमाण कमी झाल्याची माहिती समोर आली आहे। राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये, या 12 जिल्ह्यांमध्ये मुंबई उपनगर, औरंगाबाद, भंडारा, धुळे, गोंदिया, जळगाव, लातूर, नांदेड, नंदुरबार, ठाणे आणि वाशिम या 12 जिल्ह्यांचा समावेश आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती, मृत्यूंच्या प्रमाणात सुद्धा वाढ झालेली होती। मात्र या जिल्ह्यांमध्ये आता कोरोना रुग्णसंख्येत घट होताना दिसून येत असल्यानं राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणेला थोडासा का होईना दिलासा मिळणार आहे। कारण संपूर्ण देशात महाराष्ट्र हे नंबर 1 ला राज्य होतं जिथे कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात होती। मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गेल्या 15 दिवसातली जी आकडेवारी जाहीर करण्यात आली त्यानुसार महाराष्ट्रामध्ये 12 जिल्हे असे आहेत की तिथे सध्या कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसतेय। त्यामध्ये मुंबईचा देखील समावेश आहे, मुंबई उपनगराचा देखील आहे आणि इतर 10 जिल्हे आहेत जिथे कोरोना रुग्णसंख्या कमी होतीये। याच संदर्भात आपण अधिक जाणून घेणार आहोत। औरंगाबादचे महानगरपालिका आयुक्त अस्तिकुमार पांडे आपल्या सोबत जोडले गेलेत। सर, तुमचं स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये। सध्या खरोखरच कोरोनाच्या या सगळ्या नकारात्मक वातावरणामध्ये खूप छान बातमी ऐकायला मिळतेय। महाराष्ट्रातले 12 जिल्हे हे कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करतात असं म्हणायला हरकत नाही की कोरोना रुग्णसंख्या सध्या कमी झालेली आहे आणि त्यामध्ये औरंगाबादचा देखील समावेश आहे। त्यामुळे तुमचं अभिनंदनच करायला हवं। काय नेमकी स्ट्रॅटेजी तुम्ही राबवली होती? इनफॅक्ट दॅट इज करेक्ट की आता औरंगाबाद शहरामध्ये सिटीमध्ये जे कोविडचे केसेस येत आहेत त्यामध्ये खूप सुधारणा झालेली आहे। महाराष्ट्र शासनाची ब्रेक द चेन गाईडलाईन्स, वॅक्सिनेशन आणि नागरिकांची स्वयंशिस्त हे 3 मेजर रिझन्स आहे ज्याच्यामुळे आता आपण औरंगाबाद शहरामध्ये कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्यामध्ये कमी दिसत आहे। मार्च स्टार्टिंगमध्ये औरंगाबाद शहरामध्ये पॉझिटिव्हिटी रेट 35% पर्यंत गेला होता। आता तो कमी होऊन 9% पर्यंत आलेला आहे आणि एक वेळी आमच्याकडे जेव्हा ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आमच्याकडे 17,000 पर्यंत गेली होती तो आज कमी होऊन 3,632 वर आलेली आहे। तो ब्रेक दी चेन, मॅक्सिमम वॅक्सिनेशन आणि नागरिकांची स्वयंशिस्त हे 3 मेजर रिजन्स आहेत, त्याच्यामुळे आपण औरंगाबादमध्ये सुधारणा दिसत आहे। परंतु आपण आता वेट अँड वॉच सिच्युएशन मध्ये आहे आणि थर्ड लाटसाठी आपण तयारी करत आहे। इथे मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्हमेंट, मेडिकल स्टाफच्या ट्रेनिंग, त्याची कॅपॅसिटी बिल्डिंग हे सर्व बाबत आपण कारवाई करत आहे। बरोबर। मात्र ज्या वेळेला राज्यामध्ये ब्रेक द चेन अंतर्गत काही निर्बंध लागू करण्यात आले होते तेव्हा सुरुवातीपासून औरंगाबादकरांचा कसा प्रतिसाद मिळत होता, ज्याची परिणती आपल्याला आता दिसतेय? कारण कुठे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कारवाई सुद्धा करावी लागलेली असेल, मात्र गेल्या 15 दिवसांमध्ये काय चित्र होतं आणि कसे सकारात्मक बदल घडत गेले औरंगाबादमध्ये? इनफॅक्ट औरंगाबाद शहरामध्ये आपण आंशिक लॉकडाऊन सुरू केला होता जेव्हा गव्हर्नमेंटने ब्रेक दी चेन गाईडलाईन इश्यू केली त्याच्या पूर्वीच, आणि त्याच्यानंतर कंटिन्युटीमध्ये आपण ब्रेक दी चेन अंतर्गत महाराष्ट्र शासनाची गाईडलाईन आपण पूर्णपणे लागू केली। इथे नागरिकांचे खूप चांगला सहकार्य लाभला आणि जेव्हा परिस्थिती थोडीशी गंभीर सिच्युएशनमध्ये गेली होती तेव्हा नागरिकांना पण हे जाणीव झाली की आता जे कोविडचे जी त्रिसूत्री आहे त्याचं पालन करावंच लागणार आहे आणि तदनंतर आपण कोविडमध्ये कंट्रोल करू शकणार आहे। सेम टाइम आपण इथे डिफरंट अदर मेजर्स घेतले, त्यामध्ये जे भाजी मंडी होती त्याच्या डिसेंट्रलायझेशन केला, मास्क बाबत आणखी शिस्तीचं पालन करण्यासाठी आपण पोलिसांना अधिकार दिले, मास्क बाबत फाईन लावण्याबाबत। सेम टाइम पर ब्रेक दी चेनची जी आपली गाईडलाईन आहे त्याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी आपण वार्ड लेवलवर ब्रेक दी चेन ऑब्झर्वर, ब्रेक दी चेन निरीक्षक, ब्रेक दी चेन कार्यकर्ता हे औरंगाबाद महानगरपालिकाचे कर्मचारी पोस्ट केले गेले आणि याचा सम्मिलित परिणाम असा आहे
की आपण औरंगाबाद शहरामध्ये मॅक्सिमम टेस्टिंग करू शकलो, हेल्थ केअर फॅसिलिटी चांगली पद्धतीने मॅनेज केली गेली. सेम टाईम ऑक्सिजनचं मॅनेजमेंट असू द्या, रेमडेसिवीरचं मॅनेजमेंट असू द्या, अथवा पेशंटपर्यंत विदिन 24 आवर जे आपली टेस्ट रिपोर्ट आहे ते पोहोचवण्याचं काम असू द्या, झिरो टाईम लॅगसोबत, आणि हे पूर्ण काम आपण चांगली पद्धतीने केला. आता थोडासा केसेसचा लोड कमी झालेला आहे, पण आपल्याला गाफील राहता येणार नाही आहे. त्याच्यामुळे थर्ड लॉट आता सेकंड लॉटमध्ये आपण ऑक्सिजनची चांगली डिमांड बघितलेली आहे. त्याच्यामुळे आपण औरंगाबाद शहरामध्ये बरेचसे ऑक्सिजन प्लांट एस्टॅब्लिश करत आहे. ऑक्सिजन स्टोरेज कॅपॅसिटी आपण इम्प्रूव्ह करत आहे. बरोबर. कोरोनाची पहिली लाट जेव्हा होती मागच्या वर्षी, त्या तुलनेत आता या दुसऱ्या वर्षामध्ये खूप जास्त विचित्र परिस्थिती होती का? रुग्णसंख्या सुद्धा किती पटीनं वाढलेली होती आणि त्याच्यावरती कंट्रोल करणं कसं काय तुम्ही शक्य केलं? आणि औरंगाबाद असेल किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही अशी भाग असतात की जिथे म्हणजे भाजी मंडई असेल किंवा कुठली मार्केट प्लेस असेल तर तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होणं हे अपेक्षितच असतं, कारण सगळेजण तिथे खरेदी करण्यासाठी येत असतात. तर त्या स्पेसिफिक रिजनसाठी वेगळे काही नियम तुम्ही कडक ठेवले होते का? येस, करेक्ट. मागच्या वर्षी जेव्हा हे कोविड पॅन्डेमिक आला, आपल्याला कोणतीही कल्पना नव्हती की ह्याच्यासोबत काय आहे, व्हायरस कसा फाईट करायचा आहे, आणि पूर्ण आपण अकल्पित परिस्थिती होती. बट मागच्या वर्षीमध्ये आपला जे मेडिकल स्टाफ आहे त्याने चांगली पद्धतीचे काम केला, त्यांना आपण ट्रेंड केला. सेम सिव्हिल स्टाफ जे आपण महानगरपालिकाचे कर्मचारी आपण रोड सफाईसाठी आपण ट्रेंड केले गेलो आहे, रोड रिपेअरसाठी ट्रेंड केले गेले होते. परंतु कोविडमध्ये त्यांना कसं डिप्लॉय करायचं आहे, काय भूमिका राहिली पाहिजे याबाबत त्याची कॅपॅसिटी बिल्डिंग केली गेली. सेम टाइम जे मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर होता तो इम्प्रूव्ह केला गेला. आता कोविड केअर सेंटर आपल्याकडे कधीही आपण नाही चालवले होते, बट आपण 23 कोविड केअर सेंटर चालवले आणि त्यामध्ये 10,000 पेशंट एकीकाळी होते. तो मागच्या वेळी जे कोविड केअर सेंटर, DCHC आणि DCH मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्हमेंट, सिव्हिल स्टाफची ट्रेनिंग, त्याच्या डिप्लॉयमेंट इन कोविड फायटिंग, सेम टाइम नागरिकांच्या अवेअर करणे की कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर काय आहे आणि किती धोका होऊ शकत आहे, हे मागच्या वेळीची कंडिशन होती. परंतु मागच्या वेळी आपल्याकडे मॅक्सिमम केसेस आले होते ते 600 केसेस आले होते एक दिवसमध्ये. आता यावेळी जेव्हा 26 फरवरी पासून दुसरी लाट सुरू झाली आणि मार्चमध्ये आपण हायेस्ट केसेस आपल्याकडे गेले 1400 केसेस, 1500 केसेस आणि इव्हन 2000 केसेस आपण टच केला. तर यावेळी केसेसची जे नंबर्स होते ते खूप जास्त होते. परंतु आपला जे मेडिकल डॉक्टर्स आहे, अदर मेडिकल स्टाफ आहे, ते ट्रेंड झाले होते आणि आपला वॉर रूम एस्टॅब्लिश होता. प्रत्येक गोष्टीबाबत SOP निश्चित केली गेली होती. त्याच्यामुळे यावर्षी जे कॅज्युअलिटीचे प्रमाण आहे ते खूप आपल्याकडे कमी आहे. इवन लास्ट इयर कॅज्युअलिटी जी आपली होती ते 3% पर्यंत, 3.5% पर्यंत गेली होती आणि यावर्षी आपली कॅज्युअलिटी ओनली 1.2% आहे. दॅट इज अ व्हेरी बिग रिलीफ. सेम टाइम जेव्हा आपण बघतो यावर्षी की ॲम्ब्युलन्सची कमतरता भासत होती, ऑक्सिजनची कमतरता भासत होती, या मेडिसिन्सची कमतरता भासत होती. आपण जे आपला सिटी बसेस आहे त्याला आपण ॲज अ ॲम्ब्युलन्स डिप्लॉय केले, 60 बसेस आपण डिप्लॉय केली. तो ॲम्ब्युलन्स मॅनेजमेंट आपला कमतरता जे होती ते मॅनेज केली गेली. सेम टाइम ऑक्सिजन बाबत आपला घाटी मेडिकल कॉलेज आहे, तिथे फक्त 20 KLचा प्लांट होता. आता तिथे 20+20 आता टोटल 60 KLचा प्लांट आपण तिथे बसवत आहे. सेम टाइम माननीय पालकमंत्री आदित्य सुभाष देसाई साहेबांनी आम्हाला 300 बेडेडचे मेल्ट्रॉन हॉस्पिटल उभा करून दिला MIDC तर्फे. यामध्ये आतापर्यंत 9,000 पेशंट ट्रीट केले गेले आहे दोनही लाटमध्ये. तिथे पण आता माननीय आदित्य ठाकरे साहेबांनी आम्हाला 2 ऑक्सिजन प्लांट दिलेले आहे आणि त्याला बसवत आहे. तर नाव वी आर इन द वेट अँड वॉच सिच्युएशन अँड वी आर प्रिपेरिंग फॉर द थर्ड लाट ऑफ कोविड. बरोबर. सर, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही औरंगाबादमध्ये टेस्टिंगची संख्या वाढवलीत, बरोबर आहे? त्याचा उपयोग झाला की जे कोणी असतील पॉझिटिव्ह तर त्यांना लगेच डिटेक्ट होऊन त्यांच्यावरती लगेच उपचार सुरू होऊन ते कोरोनामुक्त होतील. मात्र आता जे काही वॅक्सिनेशन सुरू झालेलं आहे त्याचा किती उपयोग झाला? अर्थात वॅक्सिनेशन तेवढं मोठ्या प्रमाणात होत नाहीये कारण लसींचा तुटवडा आहे, मात्र त्याचा जरा तरी उपयोग झाला का? आपल्याला हे फॅक्ट माहिती होती की वॅक्सिनेशन आपल्याला लिमिटेड आणि अंतरालवर भेटणार आहे. बट आपण वॅक्सिनेशनमध्ये आपण इव्हन 25 मार्चचे मॅसिव्ह प्रोग्राम सुरू केला.
115 टीम आपण बनवली आणि प्रत्येक वॉर्डामध्ये एक टीम डिप्लॉय केली गेली. याचेच परिणाम हे आहे की औरंगाबाद शहरामध्ये आज की डेटमध्ये आपण 20% पॉप्युलेशन आपण वॅक्सिनेटेड केलेली आहे. म्हणजे आपली 15 लाख पॉप्युलेशन आहे टोटल औरंगाबाद शहराची आणि आतापर्यंत आपण 2,10,000 लोकांना वॅक्सिन दिलेली आहे. तो वॅक्सिनेशनचा एक खूप मोठा रोल आहे आणि हे आपल्याला कल्पना होती, कारण की मागची वेळी जेव्हा कोविड आला आपल्याकडे कोणतंही अस्त्रशस्त्र नाही होता. बट यावेळी वॅक्सिनेशनच्या रूपामध्ये आपल्याकडे शस्त्र आहे आणि आपला प्रयत्न होता की मॅक्सिमम लोकांच्या वॅक्सिनेशन मिनिमम टाइम मध्ये केला पाहिजे. त्याच्यामुळे आपण कोविडचे समाजाला आणि नागरिकांना सेफ ठेवू शकत आहे. बरोबर. सर, आता जे काही महाराष्ट्रातले 12 जिल्ह्यांची नावं आली आहेत ज्याच्यामध्ये रुग्णसंख्या कमी, आपण आशा करूयात की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात ही रुग्णसंख्या कमी झाल्याची आकडेवारी आपल्या समोर येणाऱ्या काळामध्ये येऊ देत. मात्र औरंगाबादमध्ये एक प्रशासना लेवलवरती काम करत असताना तुम्ही इतर जिल्ह्याच्या प्रशासनाला काय एक ऍडवाइस द्याल, सल्ला द्याल की जसं औरंगाबादमध्ये रुग्णसंख्या कमी करण्यात यश आलंय तसं इतर ठिकाणी पण व्हावं? करेक्ट. इनफॅक्ट महाराष्ट्र शासनाने आणि महाराष्ट्र राज्याने ज्या प्रमाणावर कोविड मॅनेजमेंट मागच्या 1 वर्षापासून केलेलं आहे, आज जेव्हा आम्ही वैश्विक स्तरावर कंपेअर करतो अथवा जेव्हा अदर स्टेटला कंपेअर करतो, आपली खूप चांगली परिस्थिती आहे. इवन की नंबर केसेस जास्त आहे आणि आम्हाला जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय व्हिडिओ कॉन्फरन्स घ्यायचे तेव्हा ते सांगायचे की आपल्याला कोणतेही फॅक्ट लपवायचे नाही आहे आणि जे परिस्थिती आहे ते सत्य परिस्थिती समोर आली पाहिजे. त्याचेच परिणाम हे आहे की आज महाराष्ट्र राज्यामध्ये आणि औरंगाबाद शहरामध्ये पर्टिक्युलरली आपण कुठेही ऑक्सिजन बाबत कोणतीही कमतरता नाही आणि अन्य केऑसची परिस्थिती आपण नाही बघितली. सेम टाइम जे अदर डिस्ट्रिक्ट्स जेव्हा जर झाला, एव्हरी डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन, एव्हरी म्युनिसिपल कॉर्पोरेशन दे आर खूप चांगला काम करत आहे आणि खूप परिस्थिती चांगली पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न करत आहे. बट यामध्ये मॅक्सिमम वॅक्सिनेशन, नागरिकांना स्वयंशिस्तीसाठी प्रेरित करणे आणि ब्रेक दी चेन जे गाईडलाईन्स महाराष्ट्र शासनाने दिली आहे त्याच्या कडक अंमलबजावणी करणे, हे 3 सूत्र या लॉटमध्ये आमच्यासाठी खूप हेल्पफुल ठरलेले आहे. बरोबर. सर, औरंगाबादचा सध्याचा रुग्णसंख्येचा दर काय आहे किंवा बरे होणाऱ्यांचं प्रमाण किती आहे आणि मॉर्टॅलिटी रेट किती आहे? आपले औरंगाबाद शहरामध्ये जे मॉर्टॅलिटी रेट आहे ते 1.27 आहे. ते खूप कमी आहे मागच्या वर्षीच्या कंपॅरिझनमध्ये आणि आता जे आपला रिकव्हरी रेट आहे ते 86% पर्यंत गेलेलं आहे. त्याच्यामुळे आता जे आपला इवन आज औरंगाबाद शहरामध्ये आमच्याकडे कोविड केअर सेंटरमध्ये 3,000 बेड्स वॅकंट आहे. ऑक्सिजन बेड आमच्याकडे करीब 350 बेड वॅकन्स आहे. ओनली आयसीयू आणि व्हेंटिलेटरवर थोडासा स्ट्रेस आहे, कारण की अदर डिस्ट्रिक्टचे खूप पेशंट आपल्या औरंगाबाद शहरामध्ये येतात. इथे चांगली मेडिकल फॅसिलिटी आहे, तो त्याच्यावर स्ट्रेस आहे. बट ज्या प्रमाणावर आपण व्हेंटिलेटर आणखी नंबर वाढवत आहे आणि आयसीयू बेड नंबर्स वाढवत आहे, त्या प्रमाणावर आपण सेकंड लॉटमध्ये चांगली पद्धतीने पेशंट मॅनेजमेंट करू शकणार आहे. तो आम्हाला कॉन्फिडन्स आहे. बरोबर. सर, रुग्णसंख्या कमी होण्याच्या लिस्टमध्ये महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांपैकी औरंगाबादचं नाव आहे, ही चांगली गोष्ट आहे. मात्र हीच स्थिती पुढे सुद्धा अशीच मेंटेन राहावी अशीच इच्छा आहे. त्यासाठी औरंगाबादकरांना काय अपील कराल? औरंगाबादकरांना मी हेच गोष्टी सांगणार आहे की ज्या स्वयंशिस्तीच्या प्रदर्शन आणि त्रिसूत्रीच्या पालन, मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग करणे, गर्दीचं स्थान टाळणे, हे जे आपण मागचे 30 दिवसामध्ये ज्या स्वयंशिस्तीचं प्रदर्शन केलेलं आहे, तोच स्वयंशिस्त जर आपण पुढे काही कालावधीपर्यंत कायम ठेवली तर आपला औरंगाबाद चांगली पद्धतीने कोविडचे फाईट करू शकत आहे आणि तुम्ही आणि तुमच्या कुटुंब पूर्णपणे सुरक्षित राहू शकत आहे. आसिकुमार पांडे सर, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि खरंच महाराष्ट्रामध्ये जे 12 जिल्हे आता कोरोना रुग्णसंख्येमध्ये रुग्णसंख्या कमी करण्यात यशस्वी ठरले त्यापैकी औरंगाबाद सुद्धा, आणि त्या निमित्ताने तिथल्या पालिका आयुक्तांशी आपण संवाद साधला. नेमकं काय काय तिथे योजना राबवण्यात आल्या की ज्यामुळे हा सकारात्मक परिणाम दिसलाय. आशा करूयात की औरंगाबाद आणि इतर या 12 जिल्ह्यांप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र कोरोना मुक्तीकडे वाटचाल करो. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.